फडणवीसांनी नाशिक दत्तक घेतलं, नंतर फिरकलेच नाहीत। नाशिकमधील सभेतून राज ठाकरेंचा निशाणा। तर ज्यांना आमची पोरं दत्तक घ्यावी लागतात ते शहर काय दत्तक घेणार, उद्धव ठाकरेंचा टोला। उत्तम शहर हवं असेल तर आम्हाला सत्ता द्या, नाशिकमध्ये चमत्कार घडवू, राज ठाकरेंचं नाशिककरांना आवाहन। शहर बकाल करणाऱ्यांच्या हातात सत्ता देणार का, राज ठाकरेंचा नाशिककरांना सवाल। गणेश नाईकांनी शिंदेंचा टांगापलटी करावा, महायुतीतच आता भांडणं लागली, उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका। ठाकरेंची लढाई मुंबईकरांच्या अस्तित्वाची नव्हे तर त्यांच्या अस्तित्वाची। पुढारी न्यूजच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांचा निशाणा, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच, फडणवीसांचा पुनरुच्चार। निवडणुका झाल्यावर राज ठाकरेंनी बोलावलं तर शिवतीर्थावर चहापानासाठी जाणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं पुढारीच्या मुलाखतीत विधान। तर 2019 मध्येच मातोश्रीनं 2 दरवाजे बंद केल्याचं वक्तव्य। एनडीएमध्ये शरद पवारांना सामील करण्याचा प्रस्ताव सध्या नाही, पण राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, मुख्यमंत्री फडणवीसांचे पुढारी न्यूजच्या मुलाखतीमध्ये सूचक विधान। तर अजून काय काय बघायला मिळणार हे पांडुरंगाला ठाऊक, सुळेंची प्रतिक्रिया। ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल, आगरी समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि कार्यकर्त्याला शिवीगाळ। तर ऑडिओ क्लिप मॉर्फ केलेली, मीनाक्षी शिंदेंचा आरोप। मुंबईत भाजप कार्यकर्त्यांकडून 50 खोके एकदम ओकेच्या घोषणा, भाजपच्या बंडखोर शिल्पा केळुसकरांच्या कार्यकर्त्यांकडून शिवसेनेविरोधात घोषणाबाजी। मुंबईतील वॉर्ड क्रमांक 173 सायन प्रतिष्ठानगर मधला प्रकार। बीडच्या परळीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी, शिंदेंची शिवसेना आणि एमआयएमची युती। तर कोण एमआयएम म्हणत शिंदेंनी बोलणं टाळलं। अंबरनाथमध्ये ऑपरेशन लोटस नंतर पुन्हा ट्विस्ट, राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा, एकूण 31 नगरसेवकांसह शिवसेनेची सत्ता स्थापन। रवींद्र चव्हाणांच्या खेळीला श्रीकांत शिंदेंचा शह। नॅशनल क्रश गिरिजा ओक घेणार, मुख्यमंत्री फडणवीसांची मुलाखत। रविवारी पुण्यातील एरंडवणेमध्ये होणार विशेष मुलाखत, भाजपचा पुण्यात संवाद, पुणेकरांशी विशेष कार्यक्रम। खड्डा खोदत असताना मजुरावर गोळीबार, बीड शहरातील अंकुशनगरमधली घटना। मंगळवारी घडलेल्या घटनेचा सीसीटीव्ही समोर, घटनेच्या 3 दिवसांनंतरही आरोपी अद्यापही फरार। आयपॅकवरील छाप्यानंतर ममता बॅनर्जी आक्रमक, ईडी छाप्याविरोधात ममता बॅनर्जींचा भव्य निषेध मोर्चा। निवडणूक रणनीतीवर ईडीचा डोळा, ममतांचा आरोप।